नमस्कार. आपल्याकडे श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणित वुमेन वेलनेस क्लिनिक खेरडी दापोली येथे विविध ठिकाणाहून आम्हाला फोन येत असतात चौकशीसाठी की तुमचं हे ठिकाण नेमकं कुठे आहे, इथे एकंदर कोणत्या प्रकारचे रुग्ण तुम्ही तपासता, त्यांना राहण्याची सोय आहे, त्यांना चिकित्सा करता. तर याची नीट सविस्तर माहिती देण्यासाठी म्हणून हा मी व्हिडिओ करतोय. आपल्याला अनेक ठिकाणाहून पेशंट विचारत असतात इथे यायचं कसं. तर हे ठिकाण आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, कोकणात दापोली म्हणून तालुका आहे. या तालुक्यामध्ये दापोली बस स्टँड पासून दापोली पुणे किंवा दापोली मंडणगड रोड वर 5 किलोमीटर अंतरावरती आपलं हे ठिकाण आहे. साधारण 150 रुपये रिक्षा घेते. 5 किलोमीटर अंतर 10-15 मिनिटं लागतात. आपल्या चिकित्सालयापर्यंत, आश्रमापर्यंत रिक्षा आणून सोडतात. बहुतांशी लोकांना आपलं ठिकाण माहिती आहे. ज्या लोकांना मुंबईतून इथे यायचं असेल त्यांना हे अंतर 250 किलोमीटर आहे. मुंबईहून एकतर मुंबई दापोली अशा बसेस सुटतात किंवा मुंबईहून खेडपर्यंत कोकण रेल्वेनी आल्यास साधारण 3-4 तासामध्ये खेडला पोचता येतं. तिथून रिक्षा किंवा एसटी किंवा कार यांच्या मदतीने 25-30 किलोमीटर अंतर आहे आपल्या इथे येण्यासाठी. 1 तासभर वेळ लागतो खेड स्टेशन पासून. तर हे मुंबईपासून येण्यासाठी एक तर बाय ट्रेन, बाय कार किंवा बाय बस असं अंतर आहे. आणि जे लोक पुण्याहून येतात आपल्याकडे त्यांना एसटी किंवा कार हा मार्ग सोयीचा असतो, ट्रेननी येता येत नाही. तर पुणा दापोली अशा बसेस उपलब्ध आहेत किंवा लोक स्वतःच्या वाहनाने येऊ शकतात. सगळ्यात चांगला जो रोड आहे तो म्हणजे पुणे तामिणी मुळशी मार्गे माणगाव, महाड, दापोली असं येण्यासाठीचा मार्ग आहे. 200 किलोमीटर अंतर आहे पुणा दापोली आणि रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे. तर हे पुणा आणि मुंबई हे अंतर लक्षात घेतलं की आपल्याला ठिकाण कुठेच आहे कोकणामध्ये त्याचा अंदाज येईल. रत्नागिरी हे आमच्या ठिकाणापासून 150 किलोमीटर पुढे आहे. रत्नागिरी जिल्हा असला तरी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुका तिथून 150 किलोमीटर अंतर लांब आहे. त्यामुळे पुणा, दापोली, मग रत्नागिरी हा कोकण परिसर आहे. वातावरण बहुतांशी तापमान 30 ते 35 डिग्री सेल्सिअस मे महिन्यामध्ये राहतं. फार क्वचित प्रसंगी 38 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाहायला मिळतं. पण इथलं आश्रमातलं जे काही वातावरण आहे ते बऱ्यापैकी शीतल थंड असं आहे आणि शरीराला फार त्रास न देणारं असं आहे. या ठिकाणी एकदा आल्यानंतर आपल्याकडे 5 रूम्स आहेत आश्रमामध्ये. ज्यांना यायचं असतं ते रुग्ण पहिल्यांदा आपली रूम बुक करतात. रूमची अवेलेबिलिटी असेल त्यानुसार आम्ही त्यांना तारखा देत असतो. किमान आठवडाभर अगोदर आपल्याला कल्पना द्यावी लागते तुम्हाला की या तारखांना आपण येणार आहात. तसं आपलं बुकिंग करून ठेवलं जातं. एका रूममध्ये 2 बेड आहेत. एका पेशंटसाठी 1 बेड आणि पेशंट बरोबर येणाऱ्या व्यक्तीसाठी 1 बेड. आणि या इथेच आपल्याला सकाळी चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण असं आश्रमामध्येच उपलब्ध असतं. इथे जे राहणं आहे एका व्यक्तीसाठी ते केवळ राहणं आणि जेवण खाणं याच्यासाठी आपण किमान चार्जेस आकारत असतो. प्रति व्यक्ती आपण 1000 रुपये आकारतो. मग त्या व्यक्तीला काही पंचकर्म करून घ्यायचं असेल, काही औषध योजना घ्यायची असेल तर त्यांना त्याचे वेगळे पैसे आकारले जातात. साधारण आपण इथे जी शिरोधारा करतो किंवा अभ्यंग करतो किंवा जानुधारा करतो या सगळ्या क्रियांना 1000 रुपये आपण आकारत असतो. काही क्रिया आहेत ज्या सर्वांग मर्दन आहे खुर्चीमध्ये बसून किंवा पदाभ्यंग आहे त्या क्रिया आपण विनामूल्यही आश्रमामध्ये रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि इथला एकंदर परिसर फिरण्यासाठी अतिशय छान आणि सेफ आणि सुंदर आहे. संध्याकाळच्या वेळेमध्ये इथे आम्ही काही चक्र ध्यान किंवा मेडिटेशन
अशा स्वरूपाचं या येणाऱ्या लोकांचं करून घेत असतो. काही पुस्तकांचं वाचन, काही आयुर्वेदीय शंकांचं निरसन असंही केलं जातं. सकाळच्या वेळेमध्ये पंचकर्म किंवा आरोग्य संबंधी काही क्रिया आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये मानस गोष्टींवरती जास्त फोकस अशा स्वरूपाचं इथलं दिनचर्या असते. दुपारी 1 तासभर विश्रांती घेण्यासाठी म्हणून वेळ मिळतो. दुपारी साधारण 12:30-1 वाजता जेवण झालं की 1 तासभर विश्रांती. काही लोकांना योग निद्रा करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये वेगळ्या वेगळ्या ऋतूंमध्ये गरजेनुसार थंडीमध्ये शेकोटी किंवा उन्हाळ्यामध्ये बागेमध्ये जे तुषार सिंचन चालू आहे त्या तुषार सिंचनामध्ये शरीराला थंड करण्यासाठीचा आनंद घेण्यासाठी म्हणून आम्ही येणाऱ्या लोकांना त्याचा आनंद उपभोगू देत असतो. तर अशा स्वरूपाचं इथलं वातावरण इथलं खेळीमेळीचं आहे. आपल्या इथे गोशाळा आहे, 2 गायी, त्यांची वासरं, असं इथलं छान वातावरण. अनेक प्रकारची फुलं इथे फुलत असतात. त्याच्यामुळे इथे येणाऱ्या मंडळींना फुलं काढणे, दुर्वा काढणे, तुळशी काढणे, काही प्रकारचे मेडिटेशन बरोबर मानसपूजा आहे किंवा शिवपूजा आहे, हे आम्ही अनेक लोकांना करण्यास सांगतो. इथे पिंपळाचं पार आहे, तर त्या अश्वत्थ महिमा आहे. त्या अश्वत्थ महिमा लक्षात घेऊन काही लोकांना काही संकल्प असतो त्यांच्या मनामध्ये, तो दृढ करण्यासाठी म्हणून या पिंपळाच्या अश्वत्थाच्या पाराला प्रदक्षिणा घालून त्या संकल्पाला दृढ करण्यासाठी म्हणून आम्ही मार्गदर्शन करत असतो. मग अनेक अशा गोष्टी ज्या व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी आणि ध्यानाच्या मदतीने प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून ज्या आवश्यक असतात त्यांचं आम्ही मार्गदर्शन आश्रमामध्ये करत असतो. धन्यवाद.